फाशी दिली तरीही मनुवादाविरोधात उभा राहणार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आपल्याला मनूला लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप। बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन। भुजबळांची आव्हाडांकडून पाठराखण। रक्तनमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाची एसीबी चौकशी होणार। ससूनच्या काही नर्सेसची पुणे पोलीस चौकशी करणार। ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। डीननं निष्काळजीपणा केल्याचा एसआयटीच्या अहवालात ठपका। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा खुलासा। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस महासंचालकांनी देखील लक्ष घातलं। रश्मी शुक्ला आज स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन तपासाची माहिती घेणार। पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांचा हात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। अंजली दमानियांकडून आरोपांचा पुनरुच्चार। अजित पवारांचं आव्हान दमानियांनी स्वीकारलं। लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर मोदी कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करणार। आजपासून 1 जूनपर्यंत विवेकानंद स्मारकावर ध्यानधारणा। मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा। केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच। मुंबई शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी दोघांचा दावा। राष्ट्रवादीकडून उमेदवारीही जाहीर। राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ 19% पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात तीव्र टंचाई। येत्या 48 तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये काल झालेली हत्या ही गँगवॉरचा भाग। योगेश जगताप गँग आणि राहुल ढमाले गँगमध्ये अनेक वर्षांपासून टोळी युद्ध। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा। 10 लाखांचा दंड। सीबीआय कोर्टाचा निकाल। जेडे हत्येनंतर राजनला दुसरी जन्मठेप। लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार। 1 जूनला अखेरच्या टप्प्यात 8 राज्यात 57 जागांवर मतदान। 4 जूनला एबीपी माझावर निकालाचं महाकव्हरेज। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।